नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला HRM मधील आपण 5वा टॉपिक बघत होतो. तो म्हणजेच काय, परफॉर्मन्स अप्रायझल, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल कार्यसिद्धी मूल्यमापन. तर त्या टॉपिक मधला आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे या लेक्चरमध्ये, आणि ते म्हणजेच काय, बेनिफिट्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, मराठीमध्ये म्हणता येईल काय, कार्यसिद्धी मूल्यमापनाचे फायदे. तर यामध्ये अगोदर सांगता येऊ शकते काय, संघटनेतील मनुष्यबळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे ही बाब संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये कार्यक्षमता किंवा योग्यता वाढवण्यासाठी अतिमहत्वाची असते, या ठिकाणी सांगता येऊ शकते. काय हो, जेव्हा कर्मचारी असतात, कर्मचाऱ्यांचा काय संघटनेमध्ये जर जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असेल, जर जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असेल तर तेव्हा एक बाब लक्षात घ्यावी लागेल. कोणती बाब? की त्यांची कार्यक्षमता किती आहे, त्यांची योग्यता किती आहे, ते कशा पद्धतीनं काम करत आहेत हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून या कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त उपयोग संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, की कार्यसिद्धी मूल्यमापन केलं पाहिजे. कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं काय होणार आहे, कर्मचाऱ्यांनी किती काम केलं हे आपल्याला लक्षात येते. त्यासोबतच काय, कर्मचाऱ्याला संघटनेनं कामाचं प्रमाण किती ठरवलं होतं आणि संबंधित कर्मचाऱ्यानं किती काम केले हे आपल्याला कशावरून माहित होऊ शकते, या परफॉर्मन्स अप्रायझलमुळे, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे आपल्याला काय माहित होत असते. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून किंवा मग जास्तीत जास्त महत्तम उपयोग केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला एक बाब माहित होऊ शकते, किंवा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कशा पद्धतीची आहे हे सुद्धा ठरवण्यासाठी आपल्याला काय, कर्मचाऱ्यांचा काय महत्तम उपयोग करून घ्यावा लागते. आणि कर्मचाऱ्यांचा महत्तम उपयोग करून घेतल्यानंतर संघटनेचे जे काही उद्दिष्टे आहेत, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेळोवेळी काय केलं पाहिजे, संघटनेतर्फे काय करण्यात येते, तर कर्मचाऱ्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जाते. हे लक्षात, वस्तुनिष्ठ पद्धतीनं, शास्त्र पद्धतीनं, क्रमबद्ध पद्धतीनं काय केलं जाते, कर्मचाऱ्यांनी जे काही काम केलेलं आहे ते कशा पद्धतीनं केले, ते पूर्ण केलंय का, जास्तीचं केलंय का, कुठं अपुरं पडलंय, हे सर्व पाहिलं जाते. आणि हे सर्व कशामार्फत केलं जाते, तर वस्तुनिष्ठ पद्धतीनं म्हणजेच परफॉर्मन्स अप्रायझलद्वारे केलं जाते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, हे कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, योग्यता ह्या तर बाबी आपल्याला विचारात घ्याव्याच लागतात किंवा मग विचारात घेतल्या जातात. तसंच कर्मचाऱ्यांनी जर काम चांगल्या पद्धतीनं केलं, कार्यक्षम पद्धतीनं केलं, तर त्यावरून काय होते, त्याला जे काही मिळणारी मजुरी आहे किंवा वेतन आहे हे सुद्धा काय ठरत असते. हे लक्षात, कर्मचाऱ्यांना आता हायर केलं, संघटनेमध्ये घेतलं, तर त्याला काय, त्याच्या ठराविक म्हणजे करारानुसार जे काही ठरलंय ते तर वेतन भेटणारच सुरुवातीला कार्य केल्यानंतर. पण समजा त्यानं जास्तीचं काम केलं तर इन्सेंटिव्ह म्हणा किंवा मग इतर लाभ त्याला भेटणार येतं. त्यासोबतच इतर लाभ म्हणजे प्रमोशन भेटल, म्हणजे बढती भेटल. हे लक्षात, त्याच्या पदामध्ये वाढ होईल, राहणीमानाचा दर्जा वाढल, त्याला जे काही आर्थिकेतर काय सेवा सुविधा उपलब्ध होतील. हे लक्षात, हे सर्व त्याला काय बाबी उपलब्ध होणार आहे हे आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणून या ठिकाणी काय, हे कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं कर्मचाऱ्यांनी जे काही काम केले, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, योग्यता, त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कार्याचं प्रमाण हे ठरवलं जाते. म्हणून कार्यसिद्धी मूल्यमापन करण्यात येते, या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणून कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं आपल्याला काही फायदे पण होतात, संघटनेला म्हणा, संबंधित कर्मचाऱ्यांना म्हणा, किंवा उपक्रमाला एकत्रितरित्या काय फायदे सुद्धा होतात. आता ते फायदे कोणते आहेत, तर बघा मग फायदे बघू. काय, बेनिफिट्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. पहिलं बेनिफिट या ठिकाणी सांगता येऊ शकते, म्हणजेच पहिला फायदा ते म्हणजेच काय, संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, हा पहिला फायदा. यामध्ये सांगता येऊ शकते काय, की कर्मचाऱ्यांची योग्यता, कौशल्य, त्यासोबतच काय, कार्यक्षमता तपासण्यासाठी हे कार्यसिद्धी मूल्यमापन अतिशय महत्वाचं ठरत असते. आणि कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं कर्मचाऱ्यांनी जे काही काम केले त्या कामाचं मूल्यमापन केल्यामुळं काय होते, की संघटनेच्या लक्षात येते, किंवा मग जे काही ह्युमन रिसोर्स
डिपार्टमेंट मधील जे काही व्यवस्थापक आहेत, मानव संसाधन किंवा मानवी संसाधन व्यवस्थापन मधील जे काही मानव संसाधन व्यवस्थापनाचा विभाग प्रमुख आहे किंवा मग व्यवस्थापक आहे, त्याला काय लक्षात येते की बाबा जे काही कर्मचारी संघटनेमध्ये घेतलेले आहेत त्यांची कार्यक्षमता, त्यांचे कौशल्य, त्यांची योग्यता, त्यांचं काम करण्याचं प्रमाण, कार्य करण्याची पद्धती, हे सर्व बाबी लक्षात येतात. आणि जर त्यांची कार्यक्षमता जर जास्तीत जास्त असेल, हे कशावरून माहित होणार आहे आपल्याला? कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे. मग कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे काय, त्यांच्या जर कार्यक्षमतेमध्ये जर वाढ दिसून येत असेल तर त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने असणार आहे. आणि कार्य जर चांगल्या पद्धतीने असणार आहे, त्यांचं बेस्ट जास्त असल्यामुळे आउटपुट जास्त असणार आहे. आणि आउटपुट जास्त असल्यामुळे संघटनेची काय उद्दिष्टे पूर्ण केली जाणार आहेत. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय की मानव संसाधन व्यवस्थापक काय करत असतो, कर्मचाऱ्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं काय करत असते, या कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून व्हॅल्युएशन करत असते, मूल्यमापन करत असते. जर मूल्यमापन जर चांगल्या दर्जाचं असेल, चांगल्या पद्धतीनं असेल तर कर्मचाऱ्याची योग्यता, कार्यक्षमता, कौशल्य हे चांगले असतात आणि त्याचा फायदा संघटनेला होतो. म्हणून संघटनेचे जे काही उद्दिष्टे पूर्वनिर्धारित असतात ते पूर्ण करता येतात. म्हणून हे एक पहिला फायदा सांगता येऊ शकतो काय, संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाचं काय केलं पाहिजे, कार्यसिद्धी मूल्यमापन केलं पाहिजे. हा फायदा. दुसरा फायदा बघा मग आता, कर्मचाऱ्यांना योग्य मजुरी मिळवून देता येते. आता बघा, हे कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे काय होणार आहे हो, संबंधित कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये, उपक्रमामध्ये, संघटनेमध्ये काय हायर केलं जाते, भरती निवड प्रक्रियेच्या माध्यमातून. मग त्याला घेतल्यानंतर काय संघटनेमध्ये त्याला काम दिलं जाते. मग अगोदर त्याला कामाची ओळख करून दिली जाते आहे, सर्व त्याला कामाचं कार्य सांगितलं जाते, कार्यपद्धती काय, संघटनेचे उद्दिष्टे काय, हे सर्व सांगितलं जाते आणि त्याला कार्य देण्यात येते. मग त्याला कार्य दिल्यानंतर तो संबंधित कर्मचारी किंवा मग कामगार ते काम करत असते. मग काम केल्यानंतर काय केलं जाणार आहे, कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून ते कामाचं काय मूल्यमापन केलं जाणार आहे. आणि मूल्यमापन केल्यामुळे काय होणार आहे की संबंधित कर्मचाऱ्यांना काम कशा पद्धतीने केले, त्याचं कौशल्य किती होतं, किती संघटनेला त्याचा फायदा झाला, अपेक्षा किती होती, संघटनेनं प्रमाण किती ठरवलं होतं, त्यानं काम किती केले. जर प्रमाणापेक्षा जास्त काम केले तर त्याला काय संघटनेला त्याची निर्धारित ठरलेली मजुरी, त्याच्या व्यतिरिक्त इतर मजुरी किंवा वेतन त्यांना देता येतात. म्हणून काय संघटनेला किंवा उपक्रमाला या कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे काय होतंय की कर्मचाऱ्यांची मजुरी निर्धारण करणं किंवा मग मजुरी किंवा मग वेतन किती द्यायचं हे ठरवता येते. म्हणून हा एक फायदा या कार्यसिद्धी मूल्यमापनाचा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर तिसरा फायदा बघा, कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ. आता हे तिसरं बेनिफिट कशाचं, परफॉर्मन्स अप्रायझलचं. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत किंवा मग कौशल्यात वाढ कशी करता येऊ शकते हो, तर बघा या ठिकाणी सांगता येऊ शकते की संबंधित कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा मग कारखान्यातील किंवा कंपनीतील किंवा मग उपक्रमातील किंवा संघटनेतील कर्मचाऱ्याला जे काही काम सोपविलेलं आहे ते काम सोपविल्यानंतर तो संबंधित कामगार किंवा कर्मचारी ते काम कशा पद्धतीनं करत आहे, कशा पद्धतीनं त्याला जे काही दिलेलं काम होतं ते कशा पद्धतीनं केलेलं आहे, त्या प्रमाणाचा दर्जा काय आहे, ते प्रमाण किती आहे, जेवढं प्रमाण दिलं होतं त्यापेक्षा जास्त आहे का, तेवढंच आहे का, कमी आहे, हे आपल्याला काय लक्षात येते या कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं. पण समजा की एखाद्या कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये किंवा गुणवत्तेमध्ये कमतरता वाटली, कशाच्या माध्यमातून, संबंधित कामगारांना कामाचं प्रमाण ठरवून दिलं, स्टँडर्ड वर्क, नंतर त्यांना ऍक्च्युअल काम केलं, त्याचं मग परफॉर्मन्स अप्रायझल केलं, मूल्यमापन केलं, तुलना केली स्टँडर्डचं ऍक्च्युअलचं. मग लक्षात आलं संघटनेच्या की बाबा ऍक्च्युअल मध्ये समजा स्टँडर्ड ठरवलं होतं 15 युनिट दिवसाच्या काठी तयार करणं, ऍक्च्युअल मध्ये 10 तयार केली. मग तिथं काय पाहिलं जाते की बाबा 5 क्वांटिटी यानं कमी तयार केल्या, हे लक्षात. मग कमी तयार केल्या तर मग त्यामध्ये आपल्याला वाढ करावी लागेल. मग अशा वेळेस काय करते संघटना, संबंधित कर्मचाऱ्यासोबत काय विचारपूस करते, हे लक्षात, म्हणजे रिझल्ट विषयी काय चर्चा करते. आणि चर्चा केल्यानंतर काय त्याला ऐकाने विचारते त्याची काय अडचण आहे का. जर समजा नवीन मशिनरी वगैरे बसवली असेल तर त्याला काय प्रशिक्षण दिलं जाते आणि प्रशिक्षण वगैरे देऊन त्याला ज्या काही बाबी
बाबतीत त्याला अडचणी असतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्यामध्ये काय वाढ केली जाते, म्हणजे एक प्रकारची त्याची गुणवत्ता काय सुधारली जाते. आणि गुणवत्ता सुधारल्यामुळं काय होते, त्याला त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करता येते ना. म्हणून हे कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं काय कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करता येते. कौशल्य म्हणजे कार्यक्षमता, त्याचे ज्या काही स्किल्स आहेत, त्याचं जे काही नॉलेज आहे किंवा मग त्याला जे काही लागणारे प्रशिक्षण, हे सर्व बाबी जर त्याला दिल्या, कौशल्यात वाढ करायची त्याला कौशल्यविषयक प्रशिक्षण दिलं, ज्ञानात वाढ करायची त्याला ज्ञान दिलं, त्याला मशिनरी हँडल करता येत नसेल नवीन टेक्निकल, तर त्याला मशिनरी कशी हँडल करायची शिकवलं. हे सर्व बाबी शिकवल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, ऑटोमॅटिक त्याच्या काय कार्यक्षमतेत कौशल्यात वाढ होते. म्हणून कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे काय होते, संबंधित कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करता येते. म्हणून हे एक फायदा या ठिकाणी कार्यसिद्धी मूल्यमापनाचा सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा 4 नंबरचा फायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो, आणि तो म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं संबंधित व्यवस्थापकाला काय करता येणार आहे, जे काही कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाला वेळोवेळी मार्गदर्शन, त्यांच्या कार्याबाबतीत, कार्यपद्धतीबाबतीत किंवा संघटनेमध्ये जे काही नवनवीन बाबी असतात, संघटनेचा विस्तार झाला असेल तर त्या विस्तारासंबंधित माहिती असेल, संघटनेचे जे काही नवनवीन उद्दिष्टे असतात ते उद्दिष्टे कशी साध्य करायची, हे कशामुळे शक्य होत असते, संघटनेच्या उपक्रमाला किंवा संघटनेच्या मालकाला. तर ह्या कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे काय होते की संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, योग्यता जर चांगली असेल तर उत्तम बाब. पण समजा सर्वच कर्मचाऱ्यांना जे काम दिलेलं असते, सर्वच कर्मचारी एक प्रकारचंच काम करू शकत नाहीत, म्हणून मजुरीमध्ये वेतनाबाबतीत तफावत आढळत असते, बरोबर. त्यासोबतच काय सर्वच काम हे मानसिक नसते, काही काही काम शारीरिक असते, कारखान्यामध्ये प्रत्यक्ष करावं लागते. आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांचं काम हे अपेक्षेप्रमाणेच असेल संघटनेच्या, असं नाही ना. मग अशा वेळेस काय, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये, योग्यतेमध्ये वाढ करण्यासाठी किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी प्रशिक्षणासोबतच या व्यवस्थापकाला या कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे काय होते की संबंधित कर्मचारी वर्गांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी हे कार्यसिद्धी मूल्यमापन उपयोगी ठरत असलेलं या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतरचा 5 नंबरचा फायदा या कार्यसिद्धी मूल्यमापनाचा, तो म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक वापर करण्यास मदत. कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यास या कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे काय मदत होत आहे. किंवा मग ह्या कार्यसिद्धी मूल्यमापनाची मदत कशासाठी होत असलेली आपणास सांगता येऊ शकते की कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त वापर अधिकाधिक कसा करून घ्यावा हे कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे लक्षात येते. कसं, तर दिवसाकाठी एका कर्मचाऱ्याला काम देण्यात आलं की बाबा प्रमाण ठरवण्यात आलं की 10 युनिट तू उत्पादन कर, ठरवलं स्टँडर्ड प्रमाण, त्यानं काम केलं, त्यानं 8च क्वांटिटी किंवा 8च वस्तूंचं उत्पादन केलं. मग 10 प्रमाण ठरवलं होतं, 8च वस्तूंचं उत्पादन केलं, फरक किती, 2चा. मग 2 वस्तूंचं उत्पादन करण्यास तो असक्षम आहे किंवा तो कार्यक्षम नाही. मग त्याची कारणं शोधली जातात. हे लक्षात, त्याला काय गरज आहे, प्रशिक्षणाची गरज आहे, प्रशिक्षण दिलं. त्याला टेक्निकल बाबी माहित नाही, टेक्निकल बाबी माहित करून दिल्या, त्याच्या कौशल्यात वाढ केली, आणि जे 8 क्वांटिटी त्यानं उत्पादन केलं होतं पुढच्या वेळेस 10 उत्पादन कराल असे प्रयत्न केले जातात. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी काय होते, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त वापर, अधिकाधिक वापर करण्यास संघटनेला मदत होत असलेली या कार्यसिद्धी मूल्यमापनाची या ठिकाणी सांगता येऊ शकते. हा एक फायदा. त्यानंतरचा 6 नंबरचा कार्यसिद्धी मूल्यमापनाचा फायदा म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास किंवा कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास हा एक फायदा सांगता येऊ शकते. तर यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं संघटनेला किंवा संबंधित कर्मचाऱ्याला काय एक फायदा मिळत असतो. कोणता, हा फायदा म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांचा व्यक्तिगत विकास. आता संघटनेची उद्दिष्टे असतात कोणती, की जी काही पूर्वनिर्धारित उद्दिष्टे असतील, काही अल्पकालीन असतील, काही दीर्घकालीन असतील, बरोबर. मग ती उद्दिष्ट कुणामार्फत पूर्ण केली जाणार आहेत,
कर्मचाऱ्यामार्फत ती उद्दिष्टे पूर्ण केली जाणार आहेत, बरोबर. मग कर्मचाऱ्यांचा जास्तीत जास्त महत्तम उपयोग कशा पद्धतीने करून घेता येईल, त्यांना प्रशिक्षण कशा देता येईल, हे सर्व बाबी आपल्याला कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे माहित होणार आहेत. मग सर्व त्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग वगैरे दिली. संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण झाली. संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबरोबरच संघटनेचं कसं असते उद्दिष्ट, किंवा मग संघटना काय विचार करते की बाबा जे काही सध्या कर्मचारी आहेत हेच कर्मचारी दीर्घ कालावधीपर्यंत संघटनेमध्ये कायमस्वरूपी टिकून राहावेत, यासाठी काय केलं जाते, त्यांना मजुरी वेतन त्या योग्य दरानं दिली जाते. त्यासोबतच काय केलं जाते, त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये आणि त्यांना व्यवसाय संघटनेमध्ये टिकून ठेवण्यासाठी काय केलं जाते, वेळोवेळी त्यांचं व्यक्तिमत्व विकास कशा पद्धतीनं साध्य करता येईल, व्यक्तिमत्वामध्ये कशा पद्धतीनं वाढ करता येईल याकडे लक्ष दिलं जाते. म्हणून संघटना काय करते, कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी विकासाबरोबरच कार्यामध्ये किंवा मग कार्य करताना कशा पद्धतीनं त्याची भूमिका असावी, कार्य कशा पद्धतीनं कार्यक्षमता असावी त्याची, ते एक. त्यासोबतच त्याच्या ज्ञानात, त्याच्या कौशल्यात, त्याचे जे काही चांगले गुण आहेत त्या गुणामध्ये वाढ कशा पद्धतीनं करता येईल, हे सर्व कशामुळे संघटनेला शक्य होणार आहे, या कार्यसिद्धी मूल्यमापनामुळं. म्हणून या ठिकाणी हे सर्व केल्यामुळं काय होणार आहे, कर्मचाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास होणार आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणार आहे संबंधित वर्करची किंवा एम्प्लॉईची, या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणून हा एक फायदा. त्यानंतर पुढचा फायदा सांगता येईल कोणता, 7 नंबरचा फायदा, तो म्हणजेच काय, सेवेत कायम करण्यासाठी. सेवेत कायम करण्यासाठी हा एक फायदा आहे. कशाचा, कार्यसिद्धी मूल्यमापनाचा. तर सेवेत कायम करण्यासाठी म्हणजे बघा, संघटनेमध्ये आता मी एक ऍज अ एम्प्लॉई आहे म्हणा, समजा ऍज अ मी एक विद्यार्थी आहे आणि मला कामाची गरज आहे. मग मी काय करणार, जिथं काम अवेलेबल आहे तिथं मी काय करणार, अगोदर कामाचा शोध घेणार. काम जिथं आहे तिथं मी जाणार, मुलाखत वगैरे देणार, ती संघटना मला हायर करणार. काम हायर केल्यानंतर मला ती संघटना काय काम देईल, उपक्रम काम देईल मला. काम दिल्यानंतर काय मी त्या ठिकाणी परमनंट असेल का हो, लगेच्या लगे गेल्याबरोबर मला परमनंट करणार आहेत का, नाही ना. मग मला तिथं काय आंशिक कंत्राटी बेसिसवर काय मला काम करावं लागेल, आंशिक बेसिसवर किंवा मग कंत्राटी बेसिसवर. मग मी काम करेन. मग मी जर तिथं माझं बेस्ट चांगल्या पद्धतीनं दिलं, चांगल्या कार्यक्षम पद्धतीनं जर मी काम केलं तिथं, तर मग मला ते कर्मचारी काय करतील, दीर्घ कालावधीपर्यंत संघटनेमध्ये टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. कारण माझा परफॉर्मन्स किंवा मग कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या मधून जे काही माझं कार्य आहे ते अपेक्षेपेक्षा चांगलं आहे. मग अशा वेळी संघटना काय करेल, मला कायमस्वरूपी करण्यासाठी, संघटनेमध्ये टिकून ठेवण्यासाठी आणि मला परमनंट करण्यासाठी, दीर्घ कालावधीपर्यंत टिकून ठेवणं म्हणजेच काय एक प्रकारचं परमनंट करणं ना. हे संघटनेला काय करता येऊ शकते. आणि हे कशामुळं, हे कार्यसिद्धी मूल्यमापनामुळं. कारण कार्यसिद्धी मूल्यमापनामुळं, परफॉर्मन्स अप्रायझलमुळं काय होणार आहे, संबंधित मानव संसाधन व्यवस्थापकाला हे सर्व माहिती होणार आहे, संबंधित कर्मचाऱ्याला ठेवायचं का नाही ठेवायचं. त्याचा परफॉर्मन्स चांगला, कार्याचं प्रमाण चांगलं, त्याचं कौशल्य चांगलं, त्याच्यामुळे संघटनेचं आउटपुट चांगलं, उद्दिष्टे साध्य. मग संघटना काय करणार, त्याला कायमस्वरूपी टिकून ठेवणार ना. म्हणून हे एक उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते. कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं सेवेमध्ये कायम करण्यासाठी, म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याला सेवेमध्ये कंटिन्यू कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी किंवा कायमस्वरूपी करण्यासाठी कार्यसिद्धी मूल्यमापन अतिशय महत्वाचं ठरते. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला फायदा सांगता येऊ शकतो काय, योग्य वेतन दर ठरवण्यासाठी. 8 नंबरचा फायदा, योग्य वेतन दर ठरवण्यासाठी म्हणजे की बघा, संघटनेमध्ये आहे का नाही, जे काही कर्मचारी वर्ग असतात किंवा कामगार वर्ग असतात त्यांना जे काही पूर्वनिर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना काम देण्यात येते, हे लक्षात. मग काम दिल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला एकसारखंच काम दिलं जाणार आहे का, जे टॉप लेवलला आहे आणि जे बॉटम लेवलला किंवा मग लो लेवलला आहे, हे लक्षात. म्हणजे एक उच्च स्तरावर जो कर्मचारी आहे आणि निम्न स्तरावर जे काही कर्मचारी आहे त्या सर्वांना सारखं काम दिलं जाईल का, नाही ना. किंवा मग कारखान्यामध्ये जरी काम करत असले तर काही वेळेस सर्व कर्मचाऱ्यांचं काम मोजक्याच ठिकाणी सारखं असू शकते, पण प्रत्येकाचं काम काही वेळेस वेगळं असू शकते. त्यासोबतच त्यांनी जे काही काम केले त्या काम करताना त्यांची कार्यक्षमतेमध्ये वेगवेगळी तफावत असेल.
प्रत्येक जण सर्वांचं काम सारखं असणार आहे का? नाही. म्हणजे मी जे चांगल्या पद्धतीनं समजा एखादी काम करत असेल ते दुसऱ्या व्यक्तीला जमल का? माझ्यापेक्षा चांगलं जमल, पण तेवढंच तसंच जमल का? नाही ना. म्हणून व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांना जे काही काम दिलेलं आहे सर्वच कर्मचारी सारख्या प्रमाणात काम करतील असं नसते. कुणी जास्त करल, कुणी कमी करल, कुणी जेवढं सांगितले तेवढंच करल असं असते. मग अशा वेळेस काय, ज्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केले त्यांना जास्त मजुरी दिलं पाहिजे, जास्त वेतन दर दिलं पाहिजे. कारण त्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना जास्त काम केलं, जास्त कार्यक्षम पद्धतीने काम केले, आपल्या कौशल्याचा वापर केलाय आणि संघटनेला त्याच्यामुळे फायदा झाला. मग कंपनी काय करल की बाबा त्याचा परफॉर्मन्स अप्रायझल करल आणि संघटनेच्या लक्षात येईल की बाबा ह्या व्यक्तीनं अतिरिक्त काम केलेलं आहे आणि त्यामुळं संघटनेला थोडा जास्तीचा लाभ झालेला आहे. कारण कंपनी सर्व उपक्रम किंवा मग संघटना सर्व रेकॉर्ड ठेवत असते ना, कोणत्या व्यक्तीमुळे किती फायदा झाला, हे सर्व किती आउटपुट झालं. मग त्यानं जास्त काम केलं म्हणून त्याला जास्त वाढ, त्याची ठरलेली करारानुसार पगार आणि इतर त्याला इन्सेंटिव्ह. पण जर समजा एखाद्या व्यक्तीनं त्याला काम दिले आणि ते कामापेक्षा कमी काम केलं असं, मग त्याची कार्यक्षमता तिथं कमी पडली, मग त्याला जेवढं ठरलंय तेवढंच देणं, जास्तीचं द्यायचं का नाही हे संघटना या बाबतीत निर्णय घेऊ शकते. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं संबंधित कर्मचाऱ्यांना जो काही मोबदला देण्यात येणार आहे तो मोबदला म्हणजेच वेतन किंवा मजुरी असू शकते. मग संबंधित कर्मचारी वर्गांना किंवा कामगार वर्गांना त्यांच्या कार्याचा मोबदला, मजुरी किंवा वेतन दर ठरवण्यासाठी हे कार्यसिद्धी मूल्यमापन अतिशय महत्वाचं आहे. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी कार्यसिद्धी मूल्यमापनाचा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला 9 नंबरचा या कार्यसिद्धी मूल्यमापनाचा फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकतो तो म्हणजेच काय, बढती व बदलीसाठी उपयुक्त. तर या ठिकाणी सांगता येऊ शकते काय यामध्ये की कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं कर्मचाऱ्याची काय कार्यक्षमता, कौशल्य, गुणवत्ता, योग्यता याचं काय केलं जाणार आहे, मूल्यमापन केलं जाणार आहे. म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांना जे काही कार्य देण्यात आलेलं आहे त्या कार्याचं प्रमाण किती होतं आणि त्यानं काम किती केले त्याचं प्रमाण किती याची तुलना केली जाते. तुलना केल्यामुळे संघटनेला किंवा मग व्यवस्थापकाला माहित होते की त्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता कशा पद्धतीची आहे हे लक्षात, आणि त्यानं काम कशा पद्धतीने केलेलं आहे हे माहित होते. मग हे माहित झाल्यामुळं कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल माहिती होती. मग संघटनेला काही निर्णय बी घेता येतात. कोणते निर्णय, संबंधित कर्मचाऱ्यांना जर चांगलं काम केलेलं असेल ते त्याला जे दिलेलं आहे ते त्याला पुढच्या वेळेस देता येईल, बरोबर. पण समजा त्यानं जर काम चांगल्या पद्धतीने ते केलं नसेल तर मग काय करावं लागेल, ते काम दुसऱ्याला द्यावं लागेल हे लक्षात, आणि ह्याला दुसरं कोणतं तरी काम द्यावं लागेल, बरोबर. म्हणून इथं एक फायदा सांगता येऊ शकतो काय कार्यसिद्धी मूल्यमापनाचा, की कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं काम द्यावं, काय कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं काम द्यावं हे कशामुळे माहित होते, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे माहित होऊ शकते. कारण त्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे, कुणाची, संबंधित कर्मचाऱ्याची हे लक्षात, कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून. म्हणून गुणवत्ता तपासल्यामुळे संघटनेला किंवा व्यवस्थापकाला माहित होते की हा व्यक्ती या कामामध्ये पारंगत आहे, चला ते काम त्याला देऊन टाका. ठरलं, विशिष्ट काम विशिष्ट व्यक्तीला द्यायचं ठरलं, मग त्याच्याकडून काम ती चांगल्या पद्धतीने करून घेता येईल. पण समजा नवीन कर्मचारी आहे, त्याला काहीच माहिती नाही, त्याला काम दिलं जे की टॉप लेवलचं डिसिजन घेण्याचं शक्य आहे का, नाही ना. पण कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे काय होते, कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं काम द्यायचं, कोणत्या कर्मचाऱ्याला संबंधित म्हणजे कोणतं काम द्यायचं नाही हे कशामुळे माहित होते, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकतो हा एक फायदा की कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं विशिष्ट कर्मचाऱ्याला म्हणजे कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं काम द्यायचं आणि त्याच्याकडून कसं पूर्ण करून घ्यायचं, त्यासोबतच कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं काम द्यायचं हे सुद्धा माहीत करून घेता येते. म्हणून हा एक फायदा सांगता येऊ शकतो काय, बढती आणि बदलीसाठी उपयुक्त. का बढती, ज्यानं चांगलं काम केलं त्याला आणखीन काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्याच्या पदामध्ये प्रमोशन देणं, वाढ करणं. ज्यानं चांगलं काम केलं नाही त्याला दुसरं काम देणं, म्हणजे कमी प्रतीचं काम देणं, त्याच्या अपेक्षे त्या सुईनुसार त्याला जेवढं हँडल होईल त्याला जेवढं करता येईल बदली करणं हे लक्षात.
हे यामुळं काय होऊ शकते, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे करता येऊ शकते. त्यानंतर पुढचा 10 नंबरचा फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकते, तो म्हणजेच काय, प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात येते. प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात येते म्हणजे हा एक कार्यसिद्धी मूल्यमापनाचा फायदा सांगता येऊ शकतो या ठिकाणी. तो म्हणजेच काय, जर संबंधित कर्मचाऱ्याला जे काही काम देण्यात आलेलं आहे ते काम त्यानं कशा पद्धतीनं केलेलं आहे हे कशावरून माहित होणार आहे, कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून आपल्याला माहित होणार आहे. हे लक्षात. मग संबंधित कर्मचाऱ्यानं जे काही काम केले कशा पद्धतीने केले हे कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे आपल्याला माहित होणार आहे. पण समजा संबंधित कर्मचाऱ्यांची त्या कार्य करताना कार्यक्षमता कुठंतरी कमी पडली आणि त्याला जेवढं काम ठरवलं होतं, दिलं होतं, त्याच्यापेक्षा कमी केलं, मग अशा वेळेस संघटना काय करते, त्यानं कोणत्या बाबतीत कमी पडलं, त्याची कार्यक्षमता कुठं कमी पडली हे लक्षात, हे शोधलं जाते आणि त्याला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायचं हे ठरवलं जाते. म्हणजे समजा मी जर मशिनरी हँडल करत असेल तर मला कोणतं प्रशिक्षण देण्याची कार्यक्रम आवश्यक आहे, प्रशिक्षणाचा कार्यक्रम कोणता ऑर्गनाईज करण्याची गरज आहे, ती मशिनरी किंवा मग ते जे काही आहे इक्विपमेंट ते कसं हँडल करायचं ते ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी. पण समजा काही निर्णय घेण्याबाबतीत प्रशिक्षण आवश्यक आहे तर ते कार्यक्रम ऑर्गनाईज करण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी हा एक फायदा सांगता येऊ शकतो कार्यसिद्धी मूल्यमापनाचा. कोणता, की कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं काय होते, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ कोणत्या बाबीमुळे कमी दिसून येत आहे हे पाहून त्या प्रकारचे त्यांना काय दिलं जाते, प्रशिक्षण दिलं जाते. का प्रशिक्षण दिलं जाते, कारण जेणेकरून त्यांची जिथं कार्यक्षमता कमी पडली ती कार्यक्षमता आणखीन वाढली जाईल आणि त्यांना जे काही काम दिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं कौशल्यवान अशा पद्धतीनं केलं जाईल. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाचं काय केलं जाते, आवश्यकता विचारात घेतली जाते. कारण कोणतं प्रशिक्षण द्यायचे, मशिनरी चालवा येत नाही ते ट्रेनिंग देण्याच्या ऐवजी त्याला जर डिसिजन घ्यायची ट्रेनिंग दिली तर जमते का, मग कोणतं प्रशिक्षण द्यायचं ते अगोदर निश्चित केलं पाहिजे. आणि हे कशामुळे होते, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे आपल्याला माहित करून घेता येऊ शकते. म्हणून हा एक फायदा की प्रशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते. हा पॉइंट 10 नंबरचा आहे बरं का फायदा. त्यानंतर पुढचा फायदा बघा 11 नंबरचा, तो म्हणजेच काय, प्रशिक्षण कार्यक्रमाची उपयुक्तता. आता संघटनेनं कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून ठरवलं की कोणत्या प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आता मग ते प्रशिक्षण ऑर्गनाईज केलं, कार्यक्रम ऑर्गनाईज केला, जे ट्रेनिंग आवश्यक आहे ती संबंधित कर्मचाऱ्याला दिलं. हे लक्षात. मग कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांची जी काही कार्यक्षमता आहे ती वाढल ना कार्य दिल्यानंतर. म्हणून इथं सांगता येऊ शकते काय, की प्रशिक्षण कार्यक्रमाची उपयुक्तता. संबंधित प्रशिक्षण संबंधित कर्मचारी किंवा कामगार वर्गाला दिल्यामुळं काय होणार आहे, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढणार आहे आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढल्यामुळं तिथं कर्मचाऱ्यांना काय काम चांगल्या पद्धतीने करता येणार आहे आणि संघटनेलाही काय त्यांची उद्दिष्टे पूर्ण करता येणार आहेत. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाची उपयुक्तता इथं दिसून येते. कशामुळे, कार्यसिद्धी मूल्यमापनामुळे. उपयुक्तता म्हणजे काय, जास्तीत जास्त फायदा दोघालाही. उपयोग कशा पद्धतीने होतो, कारण दोघालाही उपयोग होणार आहे. कर्मचाऱ्यांनी जास्तीचं काम केलं तर त्याला जास्तीचा मोबदला आणि समजा संघटनेचं जे काही उद्दिष्ट ते पूर्ण करण्यासाठी जर प्रशिक्षण दिलं तर प्रशिक्षण दिल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ तर काम पूर्ण तर नफा जास्त तर संघटनेचे उद्दिष्टे साध्य. हे लक्षात. म्हणून हा एक फायदा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर शेवटचा नंबर 12वा सांगता येऊ शकते काय, कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ. आता कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांची गुणवत्ता, त्यांचे कौशल्य, त्यांचं ज्ञान, त्यांचं कार्य करण्याचं स्वरूप, कार्याविषयी त्यांची काय जिज्ञासा, कार्य करण्याची प्रवृत्ती, ह्या सर्व बाबी आपल्याला कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या माध्यमातून माहित होणार आहे. एखादी कर्मचारी चांगल्या पद्धतीनं काम करत असेल तर त्याचं मनोधैर्य काय चांगलं असू शकते. पण जर एखादी कर्मचाऱ्यांना 10 क्वांटिटी उत्पादन करायचं सांगितलं पण त्यानं 8च केलं, त्याचं मनोधैर्य काय कमी होते.
हे लक्षात. त्याचं कामामध्ये कुठंतरी कमी पडलं म्हणून त्याचं खच्चीकरण होते, हे लक्षात. पण हे कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे संबंधित व्यवस्थापक काय केलं जाते, जे जिथं कमी पडले त्यांना वेळोवेळी काय केलं जाते, त्यांचं मनोधैर्य टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाते. त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना सांगितलं जाते, इन्स्पायर मोटिवेट केलं जाते, जेणेकरून काय त्यांचं खच्चीकरण होऊ नये, त्यांचं मनोधैर्य जेवढं आहे तेवढं टिकून किंवा त्यांच्यामध्ये वाढ करता येते कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं. आणि कार्यसिद्धी मनोधैर्य जर चांगला असेल, मनोधैर्य जर टिकून ठेवलं असेल, मनोधैर्यात जर वाढ झाली असेल तर पुढच्या वेळेस 10 क्वांटिटी सांगितल्या तर त्यानं 12 उत्पादन करेल, 12 उत्पादन करू शकते. म्हणून या ठिकाणी हा एक फायदा सांगता येऊ शकते, काय कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळं संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ करता येणं शक्य होते. तर अशा पद्धतीनं हे एकूण किती 12 कार्यसिद्धी मूल्यमापनाचे फायदे या ठिकाणी सांगता येऊ शकतात. तर या ठिकाणी हा पॉइंट संपवतो. पुढल्या लेक्चरमध्ये आपण हा जो काही 5वा चॅप्टर आहे तो म्हणजेच काय कार्यसिद्धी मूल्यमापन म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल, यामधील शेवटचा पॉइंट आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके.